की कार्मेल शाळेच्या समोर आज तुमच्या माध्यमातून एक तीव्र आंदोलन असं पाहायला मिळतंय. नेमकं काय प्रकरण आहे? नाही, हे आंदोलन माझ्या माध्यमातून नाही तर या ठिकाणी जे पालक बसलेत आणि जे पालक आता नाश्ता पाणी करायला बाहेर गेलेत, कारण सकाळी 7-8 वाजल्यापासून पालक या ठिकाणी जमले होते. 100-150 पालक होते, त्यातले 50-60 दुपारपर्यंत होते. आता 50-60 पैकी काही पालक इथे आहेत आणि बाकीचे आता नाश्ता वगैरे करायला गेलेत. हे या पालकांचं आंदोलन आहे. आता हे पालक या ठिकाणी जे आहेत त्यांनी मला फोन केला आणि त्यांनी सांगितलं, दादा आम्ही 3-3 महिन्यापासून या ठिकाणी होतो, परंतु कार्मेल शाळेने आम्हाला ऍडमिशन दिलेलं नाही आणि ही कार्मेल शाळा वशिलेबाजीने ऍडमिशन देते, परंतु आमच्यासारख्या सामान्य माणसांना या ठिकाणी ऍडमिशन मिळत नाही, अशी त्यांनी गोष्ट सांगितली. आणि म्हणून मी या ठिकाणी आलो. तर त्यांनी मला अजून एक जाब विचारला की आम्ही तुम्हाला निवडून देतो किंवा आम्ही तुमच्या पक्षाला या ठिकाणी निवडून दिलंय, आम्ही तुमच्या आमदार खासदारांना निवडून देतो, तुमच्या पक्षाच्या लोकांना निवडून देतो, पण जेव्हा आमच्यावर वेळ येते तेव्हा तुम्ही असता कुठे? त्यांना सांगितलं, घाबरू नका, आम्ही जरी सत्तेत असू तरी आमची जबाबदारी तुमच्यासाठी आहे. तुम्ही आम्हाला या ठिकाणी सपोर्ट करता, तुम्ही आम्हाला, तुमच्यामुळे आम्ही या ठिकाणी आहोत, तर आम्ही तुमच्यासाठी 100% त्या ठिकाणी येऊ. आणि म्हणून त्या भावनेतून मी या ठिकाणी आलो. हे पालक या ठिकाणी बसलेत, हे काही मूर्ख नाही किंवा हे पालक तुमच्याकडे 2-2, 3-3 महिन्यापासून या ठिकाणी ऍडमिशनसाठी भीक मागतात, म्हणून त्यांना तुम्ही अजून काहीतरी समजण्याची चूक करू नका. या कार्मेल शाळेने नेहमीच वशिलेबाजी धोरण अवलंबलं. या कार्मेल शाळेला लिस्ट येतात बाहेरून, त्या लिस्ट मध्ये जे नावं असतात त्यांची ऍडमिशन या ठिकाणी होतात आणि गोरगरीब लोकांवर अन्याय होतो. ही गोष्ट खरी आहे आणि या गोष्टीला दुजोरा देण्याचं काम आज करावं लागेल. त्याचं कारण असं आहे की हे कार्मेल शाळा बदलापूर शहरात आहे. बदलापूर शहरातल्या लोकांनी आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून स्वीकारलंय आणि ती जबाबदारी आमची की या लोकांसाठी आम्ही उभं राहिलं पाहिजे. आज ही सर्व माता भगिनी आमच्या गृहिणी मंडळी आहेत. आज घरात स्वयंपाक करणं, पोरांचं सगळं बघणं आणि त्यांचा अभ्यास घेणं, घराची जबाबदारी सांभाळणं, या सगळ्या जबाबदारीतून कार्यमुक्त होऊन 3-3, 4-4 महिन्यापासून या शाळेच्या समोर असं ताटकळत उभे राहतात. आज ऊन तुम्ही बघा, 44 अंश ऊन आहे, 42 अंश ऊन आहे आणि अशा एवढ्या उन्हाच्या तीव्रतेमध्ये ही लोक या ठिकाणी येऊन बसतात. आणि बसल्यानंतर या लोकांना जर न्याय मिळत नसेल, बसल्यानंतर या लोकांना ऍडमिशन मिळत नसतील आणि यांना बाजूला करून कोणीतरी बाहेरून कोणाच्या तरी थर्ड क्लास राजकारण्याचं या ठिकाणी सर्टिफिकेट घेऊन जर त्याला या ठिकाणी ऍडमिशन मिळत असतील, तर मला असं वाटतं या गोष्टी फार चुकीच्या आहेत. मी नेहमी सांगतो, राजकारण करावं, परंतु पालकांच्या सोबत, पोरांच्या सोबत राजकारण करू नये. ही शाळा, या शाळेमध्ये वशिलेबाजीने ऍडमिशन नाही झाले पाहिजे, इकडे गुणवत्तेच्या आधारावर ऍडमिशन झाले पाहिजे. या ठिकाणी जर मुलाखती घेतल्या जात असतील आणि मुलाखतीतल्या लोकांना डावलून बाहेरच्या कोणीतरी थर्ड क्लास राजकारणाच्या या ठिकाणी जर तुमच्या लिस्ट येत असेल, त्या लिस्ट मधून जर इकडे लोकांना ऍडमिशन मिळत असतील, तर या गोष्टी खपून घेतल्या जाणार नाही. तो आमच्या सत्तेतला कोणी असो किंवा विरोधातला कोणी असो, जर अशा पद्धतीने कोणी हरामखोरांनी या ठिकाणी आमच्या लोकांना, या पालकांना अन्याय करण्याचा प्रयत्न करायचा घाट आमच्याशी आहे. आणि लक्षात ठेवा, या शहरातल्या ह्या सगळ्या माता भगिनी, सगळे बांधव हे आमचे आहेत. यांच्यामुळे आम्ही सर्वजण या ठिकाणी राजकारणात आहोत, समाजकारणात आहोत. आपल्याला यांची सेवा करायची आहे. जर यांच्या प्रती आपली बांधिलकी नसेल आणि आपण कोणाला तरी वशिलेबाजी करून या ठिकाणी ऍडमिशन देत असू, तर आपल्यासारखे थर्ड क्लास लोक कोण नाहीत. म्हणून तुम्हाला पण विनंती आहे राजकीय मंडळींना की तुम्ही अशा पद्धतीने वशिलेबाजी करू नका. आणि मी परत सांगतोय, ते समजेलच कोणाच्या लिस्ट या ठिकाणी येतात, आमच्यातला असो किंवा दुसरा कोणी असो, कोणी थर्ड क्लास राजकारणी जर या ठिकाणी अशा पद्धतीने वशिलेबाजी करून लोकांना ऍडमिशन देत असेल ना, त्याला भर रस्त्यात चोपणार आम्ही, भर रस्त्यात. कारण हे पालकांचं भविष्याशी खेळणं आहे. आणि माझ्या या पाल्यांच्या या होणाऱ्या पिळवणुकीच्या विरोधात त्यांच्यासोबत मी ठामपणे उभा आहे. या ठिकाणी या लोकांच्या ऍडमिशनचे काही प्रश्न होते, यांना डावलून काही लोकांचे ऍडमिशन केले गेले, काही लोकांचे ऍडमिशन कॅन्सल केले गेले, काही लोकांची इतर प्रकारची पिळवणूक आहे. या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजे. नाही थांबल्या तर 2 वाजल्यापासून इथे बसलोय, नाहीतर तिथे बसू आणि या भर उन्हात आमच्या जीवाला बरं वाईट झालं तरी चालेल, पण आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन करू. जोपर्यंत कार्मेलची मुजुरी बंद होणार नाही, तोपर्यंत हे पालक थांबणार नाही. आणि जोपर्यंत हे पालक थांबणार नाही, तोपर्यंत आदर्श ताडी थांबणार नाही. आणि जोपर्यंत आदर्श ताडी थांबणार नाही, तोपर्यंत या शाळेच्या प्रशासनाला सुद्धा आम्ही थांबू देणार नाही. आणि जर आम्ही म्हणजे आमच्या जीवाला काही कमी जास्त झालं, या पालकांच्या जीवाला काही कमी जास्त झालं, त्याची सगळी जबाबदारी शाळेची असेल आणि या शाळेला आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही.